शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। काश्मीरा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी। दोन्ही पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याने सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये जाऊन विचारला जाब, त्यावरून झाला वाद। भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवेमध्ये झाला वाद। तुम्ही काय विचार तुम्ही कोणाच्या बद्दल बोलते? तुम्ही एवढे मोठे नेते नाही ना। आज सरनाईक साहेबांच्या बद्दल बोलायच्या आधी विचार केला पाहिजे काय बोलतोय कोणाच्या बद्दल। थोडीच गोष्ट झाली, आता त्यांना काय असं त्यांना वाटलंय की लोक त्यांना तिकडनं हाकलतायत तर कुठेतरी आम्हाला टार्गेट करायचं। अरे आम्ही आमच्या योग्य वेळ आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यांच्या प्रचारात त्यांनी योग्य गोष्टी करायची ना आमच्याबद्दल। अरे वेगळी त्यांनीच बोललं, त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी सॉरी बोललं, या विषयावर झालं। मीरा मैदानमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जे मी भाषण केलं आणि भाषण हा अधिकार मला लोकशाहीने दिलेला आहे। कारण की आता निवडणूक लागली तर भाषणात ठोकणार ना, काय ठोकणार का, आम्ही मारामारी करणार। तर आम्ही भाषण दिलं। माझं म्हणणं होतं की त्याला वेगळं तू भाषणाचं उत्तर भाषणात दे। तो बोलतो माझे साहेब, पण तुझे साहेब आहे म्हणून काय झालं? माझे विरोधी आहेत ना ते। आज आमची लढाई त्यांच्याबरोबर आहे तर आम्ही त्यांना बोलणारच ना, त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारच ना। तर आमचं तेच म्हणणं होतं। पण त्यांनी काय केलं, तो एकटाच आलेला, मला बाकी कोणावर काय बोलायचं नाही। तो आला, त्याच्यामुळे ते बाकीचे लोक प्रोवोक झाले आणि मला आमच्यावर काय कुठला अटॅक करायचा प्रयत्न केला, पण मी तिथे दटून राहिलो। कारण की मला माहीत होतं तिथून जर मी निघालो घाबरून तर हे आमच्या कुठल्या पक्षाचे मोरल तुटेल, म्हणून मी तिथेच थांबलो। बोलो ठीक आहे, मी त्याला समजवतो पण तो समजायच्या पलीकडे गेला। त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी माझी चारी बाजूने गाडी आलेली, पुण्यात कुठल्या गाडीचं नुकसान केलं नाही, कारण मी तिथे थांबलो। मग तिथून पोलिसांना बघून पोलीस तिथे आले। पोलीस आल्यानंतर ते पोलीस बोलले तुम्ही तिकडेच आला। मग पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनला आले। आतमध्ये आल्यानंतर त्यांचे वरिष्ठांची आमच्या चर्चा झाली। तर म्हणलं ठीक आहे, कारण आम्हाला पण प्रचार करायचा, कारण आम्ही जिंकणारा पक्ष आहे। जिंकणारा पक्षाला यात वेळ वाया घालवायचा नसतो। त्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की जेम्स ऑफ मीरा भाईंचं तुम्ही जर भाषण बघितलं, त्यात मी कुठल्याही अशी गोष्ट बोललो नाही की जी कुठल्याही चुकीच्या प्रकारची गोष्ट होती।